आपल्या पराक्रमाने ज्यांनी दशोदिशा पुलकित करून टाकले त्या रणशार्दूल सरसेनापती संताजी घोरपडे यांचा सरसेनापती दिन आज आपण साजरा करतोय। आपल्या पराक्रमाच्या आणि शौर्याच्या बळावर अफाट कर्तृत्वाची उंची गाठलेले हे व्यक्तित्व, ज्या व्यक्तित्वानं हे मराठी साम्राज्य आपल्या तलवारीच्या टोकावर पेलून धरलं, मराठा साम्राज्याचं नीतिधैर्य वाढवलं, मराठी साम्राज्याची अस्मिता जिवंत ठेवली। खरं तर इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांना प्रेरणा देणारा विषय आहे। संकट येत राहतात, फक्त ते आपली रूप बदलत असतात। प्रत्येक संकटामध्ये चेतना देणारी, प्रेरणा देणारी अशी व्यक्तित्व आपल्यासाठी आदर्शवत आणि मार्गदर्शक। ज्या राष्ट्राची अस्मिता जागी असेल त्या राष्ट्राला संकट नष्ट करू शकत नाही। त्या संकटाला पराभूत करणारी नररत्न जन्माला येतात। संकटांची तीव्रता जेवढी जास्त तेवढी त्या व्यक्तित्वांच्या कर्तबगारीची उंची जास्त असते। ही कर्तबगारी त्या राष्ट्राला नवसंजीवनी देत जाते। 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटवून शिवप्रभूंनी स्वराज्य उभा केलं। शिवप्रभू हे स्वराज्य बघता बघता लोककल्याणकारी राज्याची एक नवी प्रतिष्ठापना करून गेला। शिवशाही म्हणून ते नावलौकिक झालं। हे रयतेचं राज्य होतं, लोकांचं राज्य होतं। शत्रू जंगाजंग पछाडून दावला, पण रयतेच्या राज्याला पराभूत करू शकला नाही। पण शिवप्रभूंचं निधन झालं आणि आता हा दख्खन चुटकी सरशी चुरगाळू आणि खशात घालू असं औरंगजेबाला वाटलं। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेतलेले छत्रपती संभाजी महाराज उफाळून उभा राहिले, स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्य संरक्षणासाठी। हे स्वराज्य त्याने आपल्या तलवारीच्या टोकावर पेलून धरलं, स्वतःच्या पराक्रमावर तोलून धरलं। तब्बल 9 वर्ष कळीकळाशी झुंज घेतली। शिवछत्रपतीने दिलेला महान मंत्र त्यांची शक्ती वाढवत राहिला। पण छत्रपती संभाजी महाराजांना वडोबुद्रुक तोळा स्तंभावर निर्घुणपणे हाल हाल करून मारण्यात आलं। औरंगजेबाला वाटलं आता आपण राज्य जिंकलं, आता आपण स्वराज्य काबीज केलं। खरं तर ही आपत्ती भयानक होती, हे संकट अफाट मोठं होतं। राजा नाही, एक राजा कर्नाटकात, महाराणी राजपुत्र कैदी झाले। शत्रू एक एक प्रांत, एक एक गड, एक एक कोट काबीज करत निघालेला। परगण्यामागून परगणे, प्रांतामागून प्रांत, गड, कोट शत्रूच्या घशात निघाले आणि वतनदार कालाय तस्मै नमः म्हणत तेही मोगलांना सामील होत निघाले। अवस्था बिकट होती। औरंगजेबाला तर वाटलं आता हे स्वराज्य आपण जणू जिंकलंच। मोगल साम्राज्याच्या जीवावर उठलेली ही बंडखोर मराठा साम्राज्य आता आपण संपवलीच। आता तो कर्नाटकात गेलेला एक राजा, तो एकदा मारला म्हणजे मुळावर घाव घातल्यासारखं। मग दक्षिणेची मोहीम आटोपली, आपण दिल्लीला जायला मोकळे। खरं तर औरंगजेबाला जे वाटत होतं तसंच जणू इथल्या प्रत्येकाला वाटत होतं। अवस्था तशीच होती, प्रचंड विलक्षण। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेली महाशक्ती संपली नव्हती। इथल्या मातीच्या कणाकणात ती तशीच पेरली गेलेली, ती परत उफाळून उभा राहिली। छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली इथले तमाम योद्धे परत सरसावून खडे टाकले। बघता बघता गेलेले गडकोट परत काबीज केले, प्रांत परत घेतले। गड येऊ लागला तसतसा मराठ्यांचा आत्मविश्वास वाढू लागला। राज्य संपलं म्हणता म्हणता राज्य परत जोमानं वाढू लागलं। हे मराठी साम्राज्य रक्षणात सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो संताजी घोरपडे यांचा। विलक्षण शौर्य, गनिमी काव्याचा अचूक वापर, कठोर निष्ठा या अलौकिक गुणांच्या बळावर संताजी
राज्यरक्षणाची कामगिरी यथायोग्य पार पाडली. रामचंद्रपंत अमात्य हे मुत्सद्दी कारभारी सांगतात औरंगजेबाच्या जबरदस्त संकटात राज्यात काही अर्थच उरला नव्हता. अशावेळी संताजी घोरपडेंनी हे गनिम नेस्तनाबूत केले आणि देश सोडविला. खर तर रामचंद्रपंत अमात्यांनी संताजी घोरपडेंच्या कामगिरीचं अत्यंत योग्य वर्णन केलं की छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल्यामुळं औरंगजेबानं तमाम मराठी समाजामध्ये स्वतःची एक विलक्षण दहशत निर्माण करून ठेवली होती. पण संताजी घोरपडेंनी त्याच औरंगजेबाच्या उरात स्वतःची दहशत निर्माण करून ठेवली. संताजींचं नाव ऐकल्याबरोबर औरंगजेब क्षणभर ही अफाटाने विलक्षण दहशत होती. खाफी लिहून ठेवतो. लढणं म्हणजे त्याचे फक्त 3च परिणाम. 1, शत्रू एकतर मारला जायचा. 2, तो जखमी होऊन कैद व्हायचा. आणि 3, एकतर त्याला शरणागत व्हावं लागायचं किंवा पळून जावं लागायचं. 4था परिणामच होत नव्हता. संताजी विरोधात कुणाला विजय मिळालाय असं घडतच नव्हतं, घडलंच नव्हतं आणि घडणारही नव्हतं. इतकं अफाट आणि विलक्षण शौर्य संताजींचं. आणि हा काळ कुठला आहे, कशी परिस्थिती आहे. हे विलक्षण. पण पानिपतामध्ये मराठी साम्राज्याच्या फक्त फांद्या छटल्या गेल्या. या काळाचं हे जे संकट होतं ना, त्यावेळी औरंगजेबाला मुळावरच घाव घातले होते. संभाजी महाराजांचा वध झाला होता. राजाराम महाराज कर्नाटकात, महाराणी येसुबाई शाहूराजे कैद. काय अवस्था होती. जणू का इथल्या गवताला भाले फुटावेत अशी प्रेरणा कुणीतरी देणं गरजेचं होतं. अशी कुणीतरी उर्मी निर्माण करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि हे अफाट कार्य सरसेनापती संताजी घोरपडेंनी करून दाखवलं. खर तर कुशल योद्धे होते, कसलेले सेनानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आपल्या तलवारीच्या बळावर हे राज्य खऱ्या अर्थानं पेलून धरलं ते संताजी घोरपडे. परिस्थिती बिकट. संताजी, धनाजी, मानाजी ही सगळी मंडळी या स्वराज्याला बाहेर काढू पाहण्याचा प्रयत्न करत होती. पण काय करायचं. सगळ्यात मोठी शक्ती असते ना माणसाकडं, ती म्हणजे त्याचं नीती धैर्य. हे नीती धैर्य जर अंगी असलं तर 10 हत्तीचं बळ येतं. पण नीती धैर्य नसलं तर हत्तीही पूर्ण खचून जातो. स्वराज्यातील रयतेला नीती धैर्याची गरज होती. सामर्थ्य होतं, क्षमता, पराक्रम होता. पण हवं होतं आता फक्त नीती धैर्य. चेतना देणं गरजेचं होतं, प्रेरणा देणं गरजेचं होतं. आणि हे शिवधनुष्य संताजींनी पेलायचं ठरवलं. राग भनभनत होता. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं हाल हाल करून मारलं, तो सल जाता जात नव्हता. ऊर पेटून उठत होता. संताजी धनाजी यांनी ठरवलं आता वरवर फांद्या नाही छटत बसायचं, मुळावरच घाव घालायचा. आणि त्यांनी डावा औरंगजेबाची छावणी कोरेगाव भीमाला पडली होती, तिथंच होती. तिथंच छत्रपती संभाजी महाराजांचा वध झालेला. संताजी घोरपडेंनी 2000 स्वार बरोबर घेतले. धनाजी जाधवांनी फलटण आणि बारामतीकडची मोहीम पत्करली. एकाच वेळी हल्ले चढवायचे.
डाव साधा नव्हता. थेट औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला करायचा आणि ही जबाबदारी संताजींनी स्वीकारली. हे धाडस अफाट होत, विलक्षण. औरंगजेबाची छावणी म्हणजे साधी सुधी नाही. ते चालतं बोलतं शहर, 3 मैल लांबी आणि रुंदी असलेली ती छावणी, लाखोंचं सैन्य, सरदार, दरकदार, अधिकारी. प्रवेशद्वारापासून नव्हे, त्याच्या बाहेर पासूनच पहाऱ्यांना पहिला पारा, मग आत दुसरा, मग तिसरा, मग कडेकोट संरक्षण त्याच्या आत ओलांडून, आणि मग केंद्रबिंदू ती म्हणजे औरंगजेबाचं निवासस्थान. तो चौकनी तंबू असायचा. त्याच्या बाहेर मोठमोठे बांबू आणि फळ्या लावून कडेकोट संरक्षण केलेलं असायचं. त्याच्या बाहेर सशस्त्र तुकडे. आत पोचणं कठीण नव्हे, शक्यच नाही. आणि तेही लाखाच्या फौज आहेत, अवघे काही मोजकं सैन्यबळ बरोबर घेऊन. हे शिवधनुष्य संताजी उचल. माणसं यशस्वी ती होतात, माणसं इतिहास ती घडवतात, माणसं विक्रमावर विक्रम ती करतात. तो परिणाम त्याला फक्त स्वतःच ध्येय दिसत असत. संताजी घोरपडे या मुशीतले होते. त्यांना फक्त औरंगजेब दिसत होता, औरंगजेबाची छावणी. मग संकट किती येवोत, अडचणी किती येवोत, अडथळे किती येवोत, तुमचं नीती धैर्य अफाट असेल ना, मग अडचण कुठलीच नाही. नीती धैर्य आणि संताजीकडे ते पुरेपूर होत. नीती धैर्य असेल ना तर 100 सैनिक 1000 सैनिकांवरही मात करू शकतात. पण नीती धैर्य नसेल तर 1000 सैनिक ही फक्त 100 पुढे हातबल ठरू शकतात. औरंगजेबाच्या लाखो सैनिकांपुढे संताजी घोरपडे फक्त 2000 सैन्य घेऊन निघाले. जेजुरीच्या डोंगराच्या कडेकडेने ते गोरेगावकडे पुढं पुढं सरकू लागले. दिव्याच्या घाटातून मध्यरात्री खाली उतरले. चोहोबाजूला काळोख पसरला होता. 2 कोसावरच छबिन्यावरच्या स्वारांशी त्यांची गाठ पडली. इथं पावतो आलो, पण प्रवेश मिळवायचा कसा? पण धाडसाच्या बळावर संताजी घोरपडे आपल्या सवंगड्यांसोबत औरंगजेबाच्या छावणीपर्यंत पोहोचले. प्रवेशद्वारावर चढवण्यात आले आणि संताजींनी बतावणी केली. आम्ही शिर्के मोहित्यांकडचे छबिन्याचे स्वार पहारे बदलले म्हणून परत आलो. आत गेले. अशाच करत करत सगळ्याकडे कोट बंदोबस्ताला चिरत चिरत त्या औरंगजेबाची मुख्य छावणी, ज्याला गुलाल बार असं म्हणायचं, तिथपर्यंत पोहोचले. आणि बघता बघता पहारेकरांना सरसकट कापत संताजी घोरपडे विलक्षण शौर्याने आत घुसत त्या गुलाल बार मध्ये पोहोचले. आता 1 घाव 2 तुकडे औरंगजेब कापायचाच. पण दुर्दैव, नेमका त्याच वेळी औरंगजेबासाठी दुसऱ्या ही तीच जागा जिथं संभाजीराजांना मारण्यात आले. पण औरंगजेब नाही हे बघून संताजी बेफाम संतापले. त्यांनी त्या डेऱ्याच्या दोऱ्या तोडून टाकल्या. सगळा डेरा ढासळला. औरंगजेबाच्या छावणीचे 2 सोन्याचे कळस त्यांनी कापले. औरंगजेबाला कळायलाच हवं, आम्ही मराठी आहोत. काय करू शकतो हे समजायला हवं. बघता बघता संताजी तिथून येईल त्याला आडवे करत, अडचणींवर मात करत बाहेर पडले. हे शौर्य विलक्षण होत. औरंगजेबाच्या घशात हात घालून त्याचे दात काढून घेण्याचा हा प्रकार होता. एवढं धाडस आतापर्यंत नव्हतं. शहनशाह हिंदोस्ता आलमगीराची औरंगजेब घरात घुसून अशी धडकी कोणी बसवली नव्हती. संताजींनी दाखवलं. मोगलांच्या उरात जी दहशत बसली ना, ती इथून बेफाम आणि बेफाम. आणि ही चर्चा बघता बघता महाराष्ट्रभर पसरली.
संताजींचा पराक्रम सह्याद्री धडका मारत सांगू लागला. सह्याद्रीचा रान वारा संताजींचं हे शौर्य पुलकित होऊन सांगू लागला आणि महाराष्ट्रात चैतन्य उफाळ. आपण औरंगजेबाला गाडू शकतो हा विश्वास पुन्हा मराठी मनात निर्माण झाला. या आत्मविश्वासाचे खोरपडे सिंहगडावर आलेल्या संताजीने 2-3 दिवस आपल्या जखमी झालेल्या सैनिकांना विश्रांती घेऊन दिली आणि संताजी तिथून झेपावले ते थेट रायगडावर. इतिघात खानाचा रायगडाला स्वराज्याच्या राजधानीला वेढा पडला होता. सैन्य अफाट होत आणि अफाट सैन्यावर संताजींनी झेप घेतली, लंगडतोड केली. संताजींच्या शौर्यानं तो इतिघात खान सुद्धा बावरला. लूट घेऊन संताजी तिथून निघाली. कर्नाटकाकडे निघालेल्या आणि पन्हाळगडावर असलेल्या राजारामांना सामोरे गेले. ते 5 हत्ती इतकी प्रचंड लूट तिने राजाराम महाराजांच्या पायाशी ठेवली. संताजींचा हा पराक्रम अफाट होता. सारा स्वराज्य कोलमडून पडतं की काय अशी अवस्था निर्माण झाली. त्यावेळी या स्वराज्याला चेतना देणारा होता, विलक्षण प्रेरणा देणारा होता, मराठी माणसाच्या मनगटामध्ये पुन्हा बळ भरणारा होता. संताजींचा पराक्रम गरजत राहिला, अफाट गरजत राहिला. खर तर महाराणी येसूबाईंनी एक योजना बनवली. स्वराज्य राखलं पाहिजे. त्यासाठी राजाराम महाराजांनी काही विश्वासू मंडळी बरोबर घेऊन चिंचीला जावं आणि तिथून मराठी राज्य चालवावं. महाराणी येसूबाई शाहू राजे रायगडावरच थांबतील. राजारामांच्या सोबत काही विश्वासू मंडळी दिली. त्यात प्रल्हाद निराजी, रामचंद्र पंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव. 500 मैलाचा हा प्रवास होता चिंचीपर्यंतचा. औरंगजेबाचे सरदार पाठीमागे होते. संभाजीराजे मारले गेले. आता राजाराम महाराज हे मूळ एकदा उखडले की मराठीशाही संपली. पण औरंगजेबाच्या या डावापुढे अडथळा बनून राहिले होते ते संताजी घोरपडे. राजारामांचा हा चिंचीपर्यंतचा प्रवास बिनगोर व्हावा यासाठी ते सातत्यानं चोहोबाजूनी लढत होते. अब्दुल्ला खान नावाचा सरदार चालून आला. त्याच्यातूनही कसे महाराज पुढे निसटले. बिदनूरची राणी चेन्नम्माच्या प्रांतात गेली. खर तर हीच बिदनूरची राणी चेन्नम्मा ज्यावेळी तिच्या राज्यात बखेडा झाला, तिच्या सहकार्यानेच तिच्या विरुद्ध बंड केलं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत करून तिचं राज्य सुरक्षित राखलं होतं. बिदनूरची राणी शिवाजी महाराजांची राजाराम महाराजांना तिनं आश्रय दिला, सुरक्षित. आणि हेच कारण औरंगजेबाला पुरेसं ठरलं. बिदनूरचं राज्य नष्ट करायच्या हेतूने त्यांनी ज्या निसार खानाने मतलब खानाला पाठवलं, तिचं राज्य नष्ट करायला आपल्या राज्याला जोडा. का? तिने राजाराम महाराजांना आसरा दिला, शत्रूला मदत केली. संताजी घोरपड्यांच्या कानावर ही बातमी आली आणि संताजी घोरपडे बिदनूरच्या रक्षणासाठी धावले. ज्या निसार खान मतलब खानाचा त्याने पराभव केला. राणी चेन्नम्माचं बिदनूर सुरक्षित ठेवलं. पण औरंगजेबाला तडाखा दिला. की मोगलांनी संताजी घोरपड्यांची एवढी दहशत घेतली की कुणी त्यांच्या विरोधात लढायलाच तयार होत. खरं तर संताजी येता हे नुसतं कळालं आणि गाजीउद्दीन फिरोज जंग हा मातब्बर सेनानी त्याची सरळ सरळ गाळण उडाली आणि तो सरळ पळून विजापूरला निघून गेला. मराठी योद्ध्यांनी ह्या नररत्नांनी असा अफाट पराक्रम गाजवला होता
की असं म्हणतात की मोगलांचे घोडे जर पाणी पित नसेल, घोड्यांना विचारायचंय पाण्यात संताजी धनाजी दिसतायत का काय. इतकी विलक्षण भीती घेतली होती, इतकी विलक्षण. सर्जा खान चालून आला. संताजी घोरपडेने त्यालाही तडाखा दिला. सातारची लढाई संताजीने आपल्या गनिमी काव्याच्या बळावर जिंकली. त्यांचं नियोजन अफलातून होतं. शत्रूचं सैन्यबळ कितीही अफाट असलं तर त्या अफाट सैन्यबळाला अत्यंत कमी सैन्यानिशी कसं सामोरं जायचं आणि हे युद्ध कौशल्य अफाट आणि अफलातून होतं. खर तर रियासतकार सरदेसाई संताजी घोरपडेंचा उल्लेख गनिमी काव्याचा आद्य जनक असं करतात. वास्तविक भातवडीच्या लढाईमध्ये शहाजी राजांनी गनिमी कावा वापरला. शिवाजी महाराजांनी अनेक प्रसंगात, मग तो अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ता खानाची बोट छाटली ते प्रकरण असेल, या सगळ्यामध्ये गनिमी कावा वापरलाच आहे. पण तरी मग सरदेसाई म्हणतात याचं कारण असं की संताजी घोरपडेंच्या ज्या सगळ्या लढाया होत्या प्रमाणात पहिल्यांदाच गनिमी काव्याचा उपयोग केला होता. हा गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि सेनापती हंबीरराव मोहितेंच्या तालमीतून संताजी घोरपडेंमध्ये उतरला होता. या गनिमी काव्याच्या बळावर त्यांनी केलेल्या अनेक लढाया यशस्वी करून दाखवल्या. खर तर सरसेनापती संताजी घोरपडेंचं हे युद्धतंत्र हा अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय आहे. तो खर तर वेगळ्या पद्धतीने अभ्यासला जाईल, पूर्णपणे नवी आहे. अस्थिर होत तर त्या अस्थिर राज्याला खजिना कुठला? अशा 40-50 हजार सैन्य राखणं ही साधी गोष्ट नाही. सैन्य पोटावर चालतं. मग ही सगळी व्यवस्था ह्या अस्थिर काळामध्ये नेमकी केली कशी? ही त्यांची लष्कर नीती काय होती? तर खाफी खानाने याचं उत्तर देऊन ठेवलं. संताजींपासून बचावण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग एकच होता. शत्रूला त्यांना प्रचंड खंडणी द्यावी लागायची. खर तर यातूनच हे सैन्य, ही जी नवी लष्कर नीती आहे, संताजींच्या सैन्याचा सगळा खर्च शत्रूच्या तिजोरीतनच भागवला जायचा. शौर्याबरोबर ही अशी विलक्षण व्यवस्थापनाची बुद्धिमत्ता असते. संताजी घोरपडेंकडे ती पुरेपूर आहे. संताजी घोरपडेंचं हेच शौर्य, हाच पराक्रम, त्यांचं युद्धतंत्र, या सगळ्याच्या बळावर जिंजीला मराठी राज्याची स्थापना झाली. राजाराम महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमलं आणि त्यावेळी अनेकांचा सन्मान करतानाच राजाराम महाराजांनी संताजी घोरपडेंना सेनापती ही पदवी दिली. संताजी घोरपडे या मराठी साम्राज्याचे सरसेनापती झाले. स्वतःच्या शौर्यानं, स्वतःच्या पराक्रमानं, कर्तृत्वानं मिळवलेलं हे पद होत. पडत्या काळात स्वराज्य सावरून धरण्याचं प्रचंड मोठं कार्य संताजी घोरपडेंनी केलं होतं. खरं तर महाराष्ट्रातील अनेक पिढ्या आज ताठकण्यानं जगत आहेत. इथून पुढच्या अनेक पिढ्या त्याच अभिमानानं आणि स्वाभिमानानं जगतील. या सगळ्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या प्रती कृतज्ञच राहायला हवं. ते होते म्हणूनच आज तुमच्या माझ्या पाठीचे कणे ताठ आहेत. कठोर शिस्तीचे होते. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नररत्न घडवली त्यातील एक म्हणजे संताजी घोरपडे.
जालन्याच्या स्वारीमध्ये संताजीनी आणि मानाजीनी थोडा उतावीळपणा केला. फटका जोरात बसला त्याचा. शिवप्रभू रागावले आणि दरबारात मुजऱ्यास न येणे अशी शिक्षा त्यांनी संताजींना दिली. शिवाजी महाराजांनी राबवलेली ही कठोर शिस्त होती. तुमची एक छोटीशी चूक स्वराज्याला किती महागात पडू शकते याचं हे शिक्षण होतं. हीच शिस्त संताजी घोरपडेने आपल्या आयुष्यात कायम आपल्या लष्करातही राबवली. बेशिस्त खपून नाही घेतली, कडक शासन केलं. आणि म्हणूनच हे विलक्षण शिस्तीचं आणि अफाट पराक्रमाचं होतं. विजय का मिळतो? कारण अचूक नियोजन आणि नियोजनाबरोबर अचूक नेमकी तीच अंमलबजावणी हे यशाचं रहस्य असतं. सरसेना विजयामध्ये या सगळ्याचा वाटा फार मोठा होता. हे नियोजन कशाच्या बळावर चालायचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट होती त्यांचं अत्यंत अचूक असणारं हेरखात. हे त्यांचं सगळ्यात मोठं बलस्थान होतं. मोगलांच्या दरबारात नेमकं काय चाललंय, त्यांच्या सरदारांमध्ये काय चाललंय, एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या मनात काय चाललंय याची पुरेपूर सारी माहिती संताजींकडे असायची. उद्या त्याची हालचाल काय, परवा तो काय करेल या सगळ्याचं ज्ञान त्यांच्याकडे असायचं. आणि त्याच्या बळावरच त्यांचं नियोजन करायचं. त्यांचा गनिमी कावा यशस्वी व्हायचा तो त्या बळावर. खर तर त्यांच्या युद्धशास्त्राचा, युद्धनीतीचा, लष्कर नीतीचा एकदा नव्यानं अभ्यास करायला हवा. त्यांच्यातलं ते धैर्य, त्यांच्यातली अस्मिता, स्वाभिमान किती पराक्रम. आपल्याला दुहीचा शाप आहे. त्या शापातूनच नरश असलेल्या या सेनापतीचा बळी गेला. त्याला सेनापती पदही गमवावं लागलं. औरंगजेबाला हे कळाल्याबरोबर त्याने अनेक प्रलोभनं संताजींना दाखवली, अनेक आमिष दाखवली. हजारोंच्या सैन्याचं तुम्ही नेतृत्व कराल, वतन जहागिरी अफाट. पण सेनापती पदावरून दूर झाल्यानंतरही एखाद्या साध्या शिपाई गड्यासारखे संताजी घोरपडे स्वराज्याच्या रक्षणासाठीच लढत राहिले. कठोर निष्ठा होती स्वराज्यावर. शिवरायांच्या तालमीत तयार झालेला हा योद्धा होता. कुठल्याही आमिषाला ना भुलले ना आपल्या कार्यापासून जराही विचलित झाले. स्वराज्य रक्षण, स्वराज्य संवर्धन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती त्यांची असणारी निष्ठा कधीही कुठल्याही प्रसंगात तसूभरही कमी नाही झाली. ही पराकोटीची विलक्षण निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सगळ्यात मोठं वैभव आहे. खरं तर या दुहीच्या शापातूनच त्यांचा अंत झाला. औरंगजेबाला असं वाटत होतं बळकावता येईल. औरंगजेबाला असं वाटत होतं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा दक्कन आपल्याला घशात घालता येईल. पण त्याचे सगळे अंदाज फोल ठरले. संभाजी महाराजांच्या नंतर संताजी घोरपडे त्याच ताकदीने उभा राहिले. औरंगजेबाची इच्छा आकांक्षा त्यांनी पुरती होरपळून काढली. औरंगजेबाचं आता लक्ष एकच होतं, संताजी घोरपडे संपवणे. आणि तरच दक्षिणेतली मोहीम त्याची यशस्वी होणार होती. दिल्लीला जायचा मार्ग मोकळा होणार होता. पण संताजी घोरपडे संपणं हे इतक्या सहजासहजी शक्य नव्हतं. त्यांना मारण्यासाठी औरंगजेबाला प्रचंड मोठं बक्षीसही लागलं. पण अखेर दुर्दैवानं त्यांना गाठलं. सरसेनापती मारले गेले. त्यांचं शीर औरंगजेबाला दाखवायला आणलं गेलं. आनंदित झालेला औरंगजेब शंभू पत्नी महाराणी येसूबाई आणि शाहूराजे तेवढे औरंगजेबाच्या कैदेत होते.
औरंगजेबाच्या कैदेत असूनही स्वराज्याच्या महाराणी असलेल्या येसूबाई औरंगजेबापुढे ना कधी नमल्या न झुकल्या. औरंगजेबाला त्याचा छळ होता. या मराठ्यांच्या महाराणीने आपल्या पुढे झुकावं, आपलं शहनशाह पद तिनं मान्य करावं. पण मनस्विनी आणि स्वाभिमानी असलेल्या येसूबाईंनी ते कधीच मान्य केलं नाही. त्यांना खात्री होती शिवप्रभूंनी पेरलेला स्वराज्याचा तो असे आणि हे स्वराज्य माथ्यावर फडकत असलेला तो भगवा दौलता ध्वज तसाच ताठ कानानं फडकत आहे. औरंगजेब वाट पाहत होता किती दिवस हा ताटकाना राहील. पण संताजी घोरपडे मारले गेले. त्यांचं शिर औरंगजेबाच्या दरबारात आलं आणि औरंगजेबाला संधी सापडली. आता तरी मराठ्यांची ही महाराणी झुकेल, नमेल, मोडेल, कोसळून पडेल. हे सरसेनापती संताजी घोरपडे स्वतःच्या तलवारीच्या बळावर आतापर्यंत स्वराज्य राखून होते, रक्षून होते. आता तेच आता काय करतील या? आणि म्हणूनच सरसेनापतींचं शिर दरबारात आणल्याबरोबर औरंगजेबानं महाराणी येसूबाई आणि शाहूराजे यांना बोलावणं थाटलं. ते दरबारात आल्या आणि औरंगजेब कुस्सीत हसत त्यांना म्हणाला, आम्ही तुमच्यासाठी एक भेट आणली आहे. पहा. आणि त्या तबकातील संताजींच्या शिरावरील वस्त्र प्रवरण बाजूला केले. येसूबाईंनी संताजींचं ते शिर बघितलं आणि क्षणात येसूबाईकडे आल्या. शाहूराजे स्वराज्याचे सरसेनापती आलेत, मुजरा करा. आणि स्वतः येसूबाईंनी, शाहूराजांनी स्वराज्याच्या या सरसेनापतीला मुजरा केला. औरंगजेबाला काही कळलं. अंगाची लाही झाली, तिळपापड झाला. आपण शहनशाह हिंदुस्तान. पण या येसूबाईंनी आपल्याला मुजरा केला नाही. आणि हे त्यांच्या सरसेनापतींचं शिर. औरंगजेबाच्या मनचं येसूबाईंनी जाणलं आणि येसूबाई म्हणाल्या, हे स्वराज्याचे सरसेनापती आहेत. छत्रपती शिवाजीच्या तालमीत तयार झालेले, या मातीसाठी लढणारे, झटणारे आणि स्वतःचं बलिदान देणारे योद्धे आहेत. ही मराठ्यांची महाराणी अशा भूमिपुत्रांपुढे लाख वेळा झुकायला तयार आहे. पण दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या तुझ्यासारख्या शहनशाह पुढे नाही. हे सरसेनापती आमचा अभिमान आहेत. हे सरसेनापती आमचा स्वाभिमान आहेत. त्यांच्या आयुष्याचा क्षण या मातीसाठी, या स्वराज्यासाठी व्यतीत झालाय. निष्ठा कशी असावी हे त्यांच्याकडून शिकतो आम्ही. म्हणूनच आमचा हा मुजरा आमचा हा मुजरा त्यांच्या पराक्रमाला, आमचा हा मुजरा त्यांच्या कठोर निष्ठेला, आमचा हा मुजरा स्वराज्याच्या या सरसेनापती. खर तर सरसेनापती या पदामुळे नव्हे, तर संताजी घोरपडे यांच्यामुळे सरसेनापती पदाची उंची वाढली. आज तो दिवस ज्या दिवशी प्राप्त झाला,
आपली जबाबदारी आपलं प्रामाणिकपणे व्रत पार पाडत या मातीला त्यांनी स्वतःच्या पराक्रमाचं आयुष्याचं दान दिलं. त्याला विनम्र अभिवादन करतो.